कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। गणपतीपुळे मंदिरात गुढीपाडव्याची आकर्षक सजावट, गाभाऱ्यात हापूस आंब्यांची देखणी आरास, परंपरेनुसार आंब्याचा नैवेद्य अर्पण। नवी मुंबईत सोनखार पाम बीच परिसरात संकल्प गुढीचा उत्सव, संयुक्त कुटुंब संकल्पनेतून भव्य आयोजन, उपमहापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन। गुढीपाडव्याला एपीएमसीत 10,000 पेट्यांची आवक, हापूस आंब्याचे पूजन, बाजारात उत्साह, उत्पादन घटल्यानं दर मात्र भिडले गगनाला। आणि श्रीवर्धनमध्ये गॅस तुटवड्याचा भडका, दिवे आगार तसेच हरिहरेश्वर देखील संकटाच्या सावटाखाली, व्यावसायिक सिलेंडर अभावी चुली विझण्याची वेळ। पाहुयात सविस्तर वृत्त। गुढीपाडव्याच्या निमित्तानं रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात अनोखी आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यंदा विशेष म्हणजे बाप्पाच्या गाभाऱ्यात रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची देखणी आरास साकारण्यात आली असून ही सजावट भक्तांचं लक्ष वेधून घेते। मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आंब्याचे नव करण्याची परंपरा जपताना मंदिरात आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। यावेळी बाप्पासमोर 100हून अधिक हापूस आंब्यांची सुंदर मांडणी करण्यात आली होती। या पारंपरिक आणि सर्जनशील सजावटीमुळे गाभाऱ्याचे रूप अधिकच खुलून दिसत असून गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंदाचा अनुभव मिळत आहे। या अनोख्या उपक्रमामुळे गणपतीपुळे मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पाहुयात या विशेष आरासची काही क्षणचित्रे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवी मुंबईतील सोनखार पाम बीच परिसरात हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। संयुक्त कुटुंब या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सेक्टर 16 येथील गुनिना मैदानावर भव्य गुढी उभारण्यात आली। नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात गुढी उभारल्यानंतर संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। लेझिमच्या तालावर सादर झालेले कार्यक्रम, आकर्षक रांगोळ्या आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे उत्सवाला खास रंगत आली। लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सण साजरा केला। या कार्यक्रमात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सहभागींचा विशेष सन्मान करण्यात आला। संयुक्त कुटुंब ही संकल्पना जपत समाजात एकात्मता आणि ऐक्य वाढवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे। वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे। या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे, एक नवीन आशेची पालवी। ह्या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे। ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याची मोठी आवक झाली असून बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। यंदा सुमारे 10,000 पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या असून पारंपरिक पद्धतीने हापूस आंब्याचे पूजन देखील करण्यात आले। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून आलेल्या हापूस आंब्याला ग्राहकांची मोठी मागणी असली तरी उत्पादन घटल्यामुळे यंदा परिस्थिती काहीशी वेगळी आहे। अवकाळी पावसामुळे हापूसच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून केवळ 25% उत्पादन झाले आहे। मागील वर्षी गुढीपाडव्याला 25,000 पेट्यांची आवक होती, मात्र यंदा ती घटून 10,000वर आली आहे। त्यामुळे हापूसचे दर वाढलेत। तब्बल 3 ते 9 हजार रुपयांपर्यंत
हापूसची पेटी विकली जाते। दरम्यान आखाती देशातील परिस्थितीचा परिणाम आंबा निर्यातीवर देखील झाला असून निर्यात सुमारे 50% घटली आहे। वाढलेल्या विमान भाड्यामुळे व्यापाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मार्केटमध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार पेट्यांची आवक झालेली आहे। यंदाचा हा 50 वर्षातला पहिला गुढीपाडवा असेल की ह्या वेळेला कमीत कमी आवक ह्या वेळेला गुढीपाडव्याला झालेली आहे। नॉर्मली कसं असतं की गुढीपाडवा हा एप्रिल महिन्यामध्ये येत असतो, परंतु आज हा गुढीपाडवा मार्च महिन्यामध्ये आल्यामुळं यंदा आंब्याचं उत्पादन घटल्यामुळं यंदा गुढीपाडव्याला तशी आवक कमी आहे, परंतु 8 ते 10 हजार पेट्यांची जरी आवक असली तरी आज पाडव्याच्या मुहूर्तावरती आपण पाहिलं असेल सगळ्यांनी त्या गिरायकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आंबा खरेदी करायला, जेणेकरून येणारं जे नवीन पुढचं वर्ष आहे त्याच्यामध्ये शेतकरी, व्यापारी, ग्राहक या सगळ्यांचा त्याच्यामधनं उत्कर्ष झाला पाहिजे अशा पद्धतीने हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात आज ह्या APMC मार्केटमध्ये झालेली आहे। कोकणातील परंपरा, श्रद्धा आणि संस्कार यांचा जिवंत वारसा आजही जपला जातोय। कोकणातील संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला तो खेड तालुक्यातील वेरळ गावात। गुढीपाडव्याच्या निमित्तानं चिमुकल्या मुलांनी पारंपरिक पालखी सोहळा साकारत कोकणची ही पुरातन परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न केला। शिमगोत्सवात मोठी मंडळी ज्या श्रद्धेनं ग्रामदेवतेची पालखी घरोघर नेतात त्याच पद्धतीचे अनुकरण करत लहान मुलांनी प्रतिकात्मक पालखी तयार करून ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या निशाणासह गावात फिरवली। प्रत्येक घरात पालखी नेऊन पूजन करण्यात आले तर अंगणात पालखी नाचवत आनंद व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे मुलांसोबत मुलींचा सहभाग उत्साहात पाहायला मिळाला। या उपक्रमातून मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि ऐक्यभावना वाढीस लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि तांदळाच्या रूपाने मिळालेल्या प्रसादातून एकत्रित भोजनाची परंपरा देखील जपली जाते। कोकणची समृद्ध आणि भावनिक परंपरा पुढील पिढीकडे अशाच उत्साहात हस्तांतरित होत असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे। चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे केवळ परंपरा जपली जात नाही तर भविष्यात ही संस्कृती तितक्याच अभिमानानं पुढे नेली जाईल याची खात्री जणू या पालखी सोहळ्यानं दिली आहे। लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी समोर आली आहे। आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळालं असून बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत होते आणि शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत होत्या। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी बंदिस्त नलिका प्रणालीची मागणी केली होती। अखेर या मागणीला यश मिळत डाव्या कालव्याचे पुनर्स्थापन बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। या कालव्यामुळे सुमारे 522 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नमस्कार। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षातर्फे दिनेश पवार, आमच्या ताई आज इथे आलेल्या आहेत आणि अरविंद शेट आहेत आणि यांच्यातर्फे आज आपल्या कालव्याच्या बंद कालवा होणार आहे त्यासाठी जे काही कामाची सुरुवात आज झालेली आहे शेफा वाढून त्याबद्दल 4 कोटी निधी हा पास झालेला आहे असं आम्हाला कळवण्यात आलं आहे। त्यामुळे आम्ही समस्त वेरवली ग्रामस्थ तुमचे सर्वांचे आभारी आहोत आणि हे काम लवकर पूर्ण व्हावं ही तुमच्याकडे प्रार्थना। थँक्यू सो मच। 19 मार्च भैया शेटने आज गुढीपाडव्यानिमित्त भैया शेटने आज मोठी वेरवली गावाला भेट दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि अशाच विकास कामांना त्यांनी मोठं योगदान द्यावं, अजूनपर्यंत जसं देत आहेत तसं देत राहावं ही विनंती। नमस्कार। गेली 40 वर्ष या आपल्या वेरवली धरणाचं काम चालू होतं, परंतु आज लोकांना ते पाणी त्यांच्यापर्यंत पोचत नव्हतं। आज या धरणासाठी दोन्ही साईडून एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला कॅनल गेलेला आहे, परंतु त्या कॅनलचं पाणी हे लोकांना पुरेसं जात नव्हतं आणि त्याचा फायदा देखील होत नव्हता। परंतु आज ते पाणी लोकांपर्यंत कसं पोचेल आणि याच्यासाठी माननीय किरण भैया सामंत यांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आज मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे आणि आमच्या आज वेरवलीवासियांना त्यांनी एक गुढीपाडव्यानिमित्त आज जी 4 कोटीची जी भेट म्हणून एक मंजुरी दिली आहे त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या वेरवली गावाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो। गुढीपाडव्याच्या निमित्तानं तळा शहरात हिंदू नववर्षाचं स्वागत अत्यंत उत्साहात
आणि पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं. वेदक महाविद्यालय ते श्री चंडिका मंदिर या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदवत संपूर्ण शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण केले. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत सहभागी भाविकांनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली. शोभायात्रेतील पारंपरिक वेशभूषा, कलशधारी महिला, भगवे ध्वज तसेच विविध सांस्कृतिक नृत्य प्रकार आणि देखावे हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण तळा शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले. पेण तालुक्यातील रामवाडी येथील आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार सादर केला. मतिमंद आणि विशेष गरजा असलेल्या या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक स्टँड गुढी तयार करत आपल्या कौशल्याची झलक दाखवली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बेस तयार करून त्यावर विविध नक्षी, रंगसंगती आणि डिझाईन वापरत गुढ्या सजवल्या. विशेष म्हणजे संस्थेतील मुलींनी रंगबिरंगी कपड्यांचा वापर करून सुंदर गुढी वस्त्र शिवले आणि त्यानुसार सुमारे 150 ते 200 लहान गुढ्या तयार करण्यात आल्या. काही मुलींना बोलता किंवा ऐकता येत नसतानाही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट काम विशेष लक्षवेधी ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातकौशल्याला चालना मिळाली असून त्यांच्या आत्मविश्वासात देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक विद्यार्थी स्वावलंबी बनत असल्याचं समाधान संस्थेच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं आहे. आई डे केअर संस्था संचलित विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी जे संस्था आम्ही कार्यरत आहे 2010 पासून. त्या संस्थेमध्ये 70 विद्यार्थी आहेत आणि 36 मुलं आम्ही स्वतःच्या पायावर आजपर्यंत उभी केली आहेत. 18 मुलं मानधन घेत आहेत आणि त्यांनीच आज या गुढीपाडव्याच्या ज्या सिम्बॉलिक गुढ्या, तुम्ही प्रतिकात्मक गुढ्या ज्या बघितल्या आहेत, त्या विशेष मुलांनी स्वयंवर्गात शिवलेल्या आहेत. आणि आजच्या ह्या गुढीचं जी पूजा म्हणजे डिझाईन जे केलेलं आहे ते आई डे केअरच्या संस्थेनी आणि अत्याचार विरोधी मंचाच्या महिलांनी केलेली आहे. आणि आज दरवर्षी या आमची संस्था या रॅलीमध्ये सहभागी होते, गुढीपूजनामध्ये सहभागी होते आणि या मुलांना आम्ही समाजाच्या प्रवाहात एकत्र आणण्याचं काम करतो. धन्यवाद. पेण शहरात स्त्री अस्मिता आणि सन्मानाचा जागर घडवणारी एक भव्य आणि प्रेरणादायी रॅली पाहायला मिळाली. अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमानं सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली महात्मा गांधी वाचनालयापर्यंत पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि सांस्कृतिक रंगत यामुळे लक्षवेधी ठरली. महिलांनी भुगा घालत आणि उत्साहात सहभागी होत स्त्री शक्तीचा जागर केला. या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी केले. विशेष म्हणजे या रॅलीत सर्व जाती धर्मातील महिला सह एकल महिला, मतिमंद आणि अनाथ मुलांचा देखील सन्मानानं सहभाग होता. त्यामुळे हा उपक्रम केवळ रॅली न राहता सर्वसमावेशक आणि समानतेचा संदेश देणारी चळवळ ठरली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नाटिका आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सर्वांना नमस्कार. मराठी नूतन वर्षाच्या तशाच गुढीपाडव्याच्या मी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, आदिवासी विभाग यांच्याकडून सर्वांना म्हणजे ज्या स्त्री अस्मितेची गुढी म्हणतो तशा आमच्या अंकुर ट्रस्टच्या माझ्या वैशालीताई, स्वाती मोहिते मॅडम आणि इतर सगळ्या माझ्या सहकारी मैत्रिणींना हा जो अस्मितेच्या गुढीचा लढा आहे हा मला वाटतं 15 वर्षापासून चालू आहे. यामध्ये समाजातील सर्व ज्या काही अनाथ आहेत, पीडित आहेत, गतिमंद आहेत, आमच्या आदिवासी महिला आहेत, वंचित महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, तर सर्व दुर्बल घटकातल्या महिलांना एकत्र करून त्यांच्या सन्मानाने हा दिवस साजरा केला जातो. या सन्मानाच्या दिवशी एक प्रेरणादायी वाक्य नेहमीच ताईंच्या तोंडून ऐकतो किंवा ह्या सर्वांच्या तोंडून ऐकतो की लढा आणि आपल्यासाठी अस्तित्व निर्माण करा, तरच तुमचं अस्तित्व मान्य केलं जाणार आहे. आणि महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्त्री अस्मितेच्या गुढीचे हे 15वे वर्ष आहे. स्त्री अस्मितेच्या गुढीची संकल्पना मुळातच भारत हा देश विविध जाती, धर्म आणि भाषा यांनी नटलेला आहे आणि म्हणूनच आम्ही भारतामध्ये एकात्मता राहावी, भारतातील राहणाऱ्या सगळ्यांचं नवीन वर्ष म्हणून या दिवसाकडे बघावं
जातीय धार्मिक तेढ म्हणून याकडे बघू नये यासाठी आम्ही स्त्रियांच्या अस्मितेच्या गुढीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि आज मला आनंद होतो आहे की आजच्या आज रॅलीमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, आदिवासी आणि एकल महिला, मतिमंद मुलं, अनाथ मुलं आणि मुली ह्या सगळ्या आमच्या गुढीमध्ये सहभागी आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात. दुसरं ट्रेडिशनल गेम्स घेतले जातात. अशा वेगवेगळ्या खूप उपक्रम घेतो. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिला अत्याचार विरोधी मंचाबरोबर आम्ही इथं एक स्ट्रीट प्ले करायला आलोय. एक राम त्याच्या माणसांबरोबर इथे आपल्याला स्वच्छतेची एक मोहीम काढली, ज्याच्यात ते आपल्याला कसं स्वच्छता ठेवावी, आपला पेंट सुंदर शेड करावा, असा त्यांचा हा उपक्रम आहे. थँक्यू. 20 मार्च 1927 महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहानं बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळवून दिला आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा मिळाली. या ऐतिहासिक घटनेला उद्या तब्बल 99 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाड येथील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक स्थळी होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंबेडकर अनुयायांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या चौदार तळ्यावरील हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन तालुका असलेल्या श्रीवर्धनमध्ये सध्या गॅस टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केलं असून संपूर्ण पर्यटन व्यवसायास धोक्यात आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय अक्षरशः कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दिव्यागार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. मात्र सध्या अनेक हॉटेल्सना गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं काही ठिकाणी शटर खाली ओढण्यात आलं असून उर्वरित हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गंभीर बाब म्हणजे घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असताना व्यावसायिक सिलेंडर मात्र 2 मार्चपासून उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी वाढीव दरानं सिलेंडर मिळत असल्यानं छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी अनेक हॉटेलधारकांना लाकूड आणि पारंपरिक चुलीचा वापर स्वीकारावा लागतोय. मात्र त्यामुळे खर्च वाढत असून सेवा देण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान ही टंचाई तातडीनं दूर न झाल्यास पर्यटन हंगामात श्रीवर्धनचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होतीये. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा स्वतंत्र कोटा उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी पुढे येते. मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये आज एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. भरधाव वेगानं धावणारी कार थेट जगबुडी नदीच्या कठाड्यावर जाऊन अडकली आणि काही क्षणांसाठी मृत्यू समोर उभा ठाकल्याचं चित्र निर्माण झालं. मात्र सुदैवानं चालकाचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी ही कार वेगात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर जाऊन चढली. अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि गाडी अक्षरशः नदीकाठी लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील इतर वाहन चालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. काही काळ वाहतूक देखील मंदावली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडीचा वेग जास्त असल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवानं कार कठड्यावर अडकली, अन्यथा ही गाडी 100 ते 150 फूट खोल जगबुडी नदीत कोसळली असती आणि मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लढणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी किल्ले रायगडावरून या अभियानाची सुरुवात केली होती. त्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या सदस्य नोंदणी मोहिमेला उरणमध्ये विशेषतः तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. विद्यार्थी, रिक्षा चालक, कामगार आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासाठी नोंदणी करतायत. तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जोमात सुरू असून मराठी हक्कांसाठी लढणाऱ्या मनसेला उरणमध्ये नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. 9 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनमंडीत किल्ले रायगडावर सन्माननीय राजसाहेबांनी प्राथमिक सदस्य नोंदणी
सुरू केली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे आणि आपल्या तमाम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचं जे स्थान आहे ते किल्ले रायगडापासून सुरुवात केली आहे आणि आज त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी, प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन केलेलं आहे की जर महाराष्ट्रामध्ये जे काही आता जी चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांच्या नोकरीचे विषय असतील, रस्ते असतील, जे नोकरी धंदे कामधंदे बंद पडत चालले आहेत, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवत असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडे मावले मुठभर मावले घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, त्याचप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांनी किल्ले रायगडापासून प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला आम्ही ज्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये प्राथमिक सदस्य नोंदणी करून घ्यावी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी. खेड तालुक्यातील समरीन बुरोंडकर आणि तस्नीम बुरोंडकर यांची राष्ट्रीय स्तरावरील 5व्या फेडरेशन कप महिला गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे समरीन बुरोंडकर हिची महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानं जिल्ह्याचा मान आणखीन उंचावला. मध्य प्रदेशमधील सटना येथे 19 ते 22 मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची अंतिम निवड डोंबिवली येथे पार पडलेल्या सराव शिबिरातून करण्यात आली. या शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करत समरीन आणि तस्नीम यांनी आपले स्थान निश्चित केले. अनिकेत स्पोर्ट्स क्लबच्या या दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, सराव आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. या यशाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत तसेच जिल्हा आणि तालुका कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.